बोलण्याचा जास्त अनुभव पण नाही आहे, पण जेव्हापासून बोंगवलीमध्ये हा सबस्टेशनचा विषय सुरू झाला आहे तेव्हापासून हा सबस्टेशन हटवण्यासाठी किंवा बोंगवली गावामध्ये जे संभाव्य नुकसान होणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की फक्त बोंगवलीच गाव नसून याच्यामध्ये भोर तालुक्यातली एक 71 गावं बाधित होणार. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, आम्ही बोंगवलीतल्या तरुणांनी एक कृती समिती स्थापन केली, बोंगवली बचाव कृती समिती. त्या कृती समितीला स्थापन करून आम्ही भोर तालुक्यातल्या आपल्या BDO साहेबापासून ते ऊर्जा मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना आमची तक्रार लेखी स्वरूपात दिली. त्याच्यानंतर आम्ही एक ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये सगळ्या ग्रामसभेचा ठराव घेतला की ह्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. त्याच्यानंतर तो ठराव आम्ही संबंधित कंपनीला दिला. त्या ठराव दिल्यानंतर कंपनीने एक 10-15 दिवस त्यांचं काम बंद केलं आणि त्याच्यानंतर 15 दिवसानंतर पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांनी हे काम सुरू केलं आणि आता सध्या परिस्थितीमध्ये ते काम पोलीस प्रोटेक्शनमध्ये सुरू आहे. दुसरी गोष्ट, याच्यानंतर आम्ही काय केलं की आजची ही बैठक आयोजित केली आणि त्याच्या बैठकीमध्ये जे भोर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतचे ज्या बाधित होणार आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही एक निमंत्रण पत्र दिलं की तुम्ही तुमच्या गावामधून जे ट्रान्समिशन लाईन जाणार आहे त्याला विरोध करायचा. तर हे निमंत्रण पत्र देत असताना आम्ही काल बऱ्याच ग्रामपंचायतीच्या सरपंचांबरोबर चर्चा केली. तर हातवे असेल, तांबाड, पुरंगवडी, त्याच्यानंतर माळेगाव, तेलवडी, कासोर्डी, तर काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांना सुद्धा ह्या प्रकल्पाबद्दल कसलीच कल्पना नाही. म्हणजे ही खूप फायद्याची गोष्ट आहे की आपल्या तालुक्यामध्ये एवढा मोठा प्रकल्प येतोय आणि गावाच्या सरपंचालाच माहित नाही. काय काय गावामध्ये उत्खनन चालू झालंय, त्या टॉवरचा बेस तयार करण्यासाठी फाउंडेशनची कामं सुरू आहेत आणि त्या गावातला सरपंच म्हणतोय मला माहित नाही काय. म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे हा प्रकल्पाचा विषय वेगळा झाला, पण ज्या वेळेस आपण गावाचा विकास करण्यासाठी आपल्या गावातून सरपंच निवडून देतो ना, तो कमीत कमी कार्यकर्ता ऍक्टिव्ह असावा आणि त्यांनी गावात होणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टीवरती लक्ष ठेवून काय आलंय, कशासाठी आलंय आणि त्याच्या आपल्या ग्रामपंचायतीला होणारा फायदा तोटा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आता दुसरी गोष्ट आहे, आपण 5 फ्लेक्स बनवून आणलेले आहेत. त्या फ्लेक्सची मी तुम्हाला थोडक्यात माहिती. त्या फ्लेक्स मध्ये भाडगर धरण, निरादेवगर धरण आणि वेल्हा तालुक्यातील गुंजवली धरण हे धरण आहेत. ही धरणं तिन्ही पण भोर तालुका आणि वेल्हा तालुक्यामध्ये सगळा होणारा पाऊस आपल्या इथं पडतोय, या धरणांमध्ये पाणी साठवलं जाते. बरं, ही धरणं बांधताना भोर तालुक्यातली गावं बाधित झालेली आहेत. झाली बाधित, पण फायदा कोणाला होतोय? तर कॅनलचं पाणी बारामतीला जाते, गुंजवली धरणाचं पाणी पुरंदरला जाते, निरादेवगरचं पाणी बारामतीला जाते. भोर तालुक्याचा विचार आजपर्यंत काय मला वाटत नाही कोणी केलाय. त्याच्यानंतर आता पुरंदरला पाणी नेण्यासाठी L&T कंपनीने आता भोर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करून ती पाईपलाईन पुरंदरला नेली. त्यावेळेस पण शेतकऱ्यांची जमीन बाधित होते. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जो पण प्रकल्प होतोय त्या प्रकल्पाचा फायदा भोर तालुक्याला न होता प्रकल्प भोर तालुक्यात, जमीन भोर तालुक्याची जाणार, शेतकरी भोर तालुक्याचा विस्थापित होणार, पण फायदा शेजारच्या तालुक्यांना होणार आणि आपण फक्त प्रकल्पग्रस्त होणार. ना आपलं पुनर्वसन होणार, ना आपल्या शेतकऱ्यांना काय त्यातून फायदा होणार. आपल्या पोरांनी काय करायचं, बॅगा उचलायचं आणि MIDC धरायचं. ही आपल्या तालुक्याची सध्याची परिस्थिती आहे. त्याची माहिती देणारा हा फ्लेक्स, दुसरा फ्लेक्स. हा फ्लेक्स प्रतिकात्मक बनवलेला आहे आपण. ह्या फ्लेक्स मध्ये काय दर्शवलंय, याच्यामध्ये 2 स्लाइड दिसतील तुम्हाला. ह्या बाजूला दिसतंय की ह्याच्यामधून टॉवर लाईन गेलेली नाहीये आणि या जागेमधून टॉवरची लाईन गेलेली. जर ही टॉवर लाईन गेलेली जमिनीची किंमत, ह्या जमिनीची किंमत जर 40 लाख रुपये एकर असेल आणि काही दिवसानंतर त्या जमिनीतून जर अशी टॉवरची लाईन गेली तर त्या जमिनीला 4 लाख रुपयांनी पण बाजार राहणार नाही. म्हणजे त्या जमिनीचा बाजार भाव हा 90% कमी होणार आहे. हे सगळ्या शेतकऱ्यांनी समजून घ्या. आणि काही शेतकऱ्यांना काही गावामध्ये असं संभ्रम निर्माण केलेला आहे की त्याचं महिन्याला भाडं मिळणार, भाडं वगैरे काही मिळणार नाहीये. सगळ्या सरपंचांशी मी काल बोललो, त्यांचं असं म्हणणं होतं की काही लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला महिन्याला 40,000 भाडं मिळणार आहे.
महिन्याला 40,000 भाडं मिळणार नाहीये, रेडी रेकनर दराच्या तिप्पट पैसे मिळणार आहेत. म्हणजे गुंठ्याला 20,000, 30,000, 40,000 असे पैसे एकदाच मिळणार आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्याला याच्या संदर्भात काहीच मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या टॉवर ज्याच्या शेतात आहे त्याला 40,000 जर मिळाले तर ज्याच्या शेतामध्ये याची फक्त तार जाणार आहे त्याला फक्त यातले 12,000 मिळणार आहेत गुंठ्याला. त्या शेतकऱ्याला परत त्याच्या व्यतिरिक्त त्यातून काहीच मिळणार नाही. दुसरा मध्ये बोरच्या वरती जी भात शेती होती त्या भात शेतीच्या क्षेत्रांमधून बऱ्याचशा ठिकाणी टॉवर लाईन जाणार आहे. जे भाताचं जे क्षेत्र असतं तर प्रत्येक खाचरामध्ये पाणी असतं, पाण्याशिवाय काय भात लावता येत नाही. आपण पाहिलं तर प्रत्येक खाचरामध्ये ज्या खाचरामध्ये असे टावर पडते आणि तिथं जर आपण मजूर बोलवले किंवा स्वतः शेतकरी जरी अशा पाण्यात आणि अशा 765 केव्हीच्या करंटच्या खाली काम करणं म्हणजे स्वतःचा जीव मुठीत घेऊन काम करायची परिस्थिती, किंवा जिथून जिथून हे टावर लाईन हे टावर ज्या ज्या शेतकऱ्याच्या खाचरांमधून गेलेले आहेत ते शेतकरी स्वतःची खाचरं करणं बंद करतील. शेतमजूर पण त्या शेतांमध्ये कामासाठी जायला मनाई करतील की बाबा आम्ही तुमच्या शेतामध्ये येणार नाही, तुमच्या शेतामध्ये टावर आहे. त्यामुळे भोर आणि वेल्हा तालुक्यातून ज्या ज्या भात शेतीच्या क्षेत्रातून हे टावर लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे. आणि हे नुकसान एका दिवसाचं नसून पिढ्यानपिढ्यांचं होणारं नुकसान आहे. ते हे शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं लक्षात आहे. दुसरा लाईन गेल्यानंतर काय होईल ते दर्शवण्यासाठी हा एक फ्लेक्स आपण बनवलेला आहे. ज्या ज्या भागातून टॉवरचा अशी लाईन जाणार आहे त्या टॉवरच्या लाईन खाली, टॉवर खाली आणि त्याच्या आसपास असणाऱ्या जवळजवळ 50 मीटर क्षेत्रातली झाडं तोडून हा असा सपाट प्रदेश तयार केला जाईल. आणि भविष्यात त्या ठिकाणी कोणतंही झाड उगवलं नाही याची काळजी संबंधित कंपनी पिढ्यानपिढ्या घेत राहणार आहे. ह्याच्यामुळं आपल्या निसर्गरम्य अशा बोरवेलला तालुक्याचं खूप मोठं याच्यामध्ये नुकसान होणार आहे. हे दर्शवण्यासाठी आपण हा फ्लेक्स बनवलेला आहे. पुढचा जो फ्लेक्स आहे हा फक्त बोंगोलीसाठी आहे किंवा बोंगोलीमध्ये जे सबस्टेशन होणार आहे त्याची माहिती देणारा हा फ्लेक्स आहे. बोंगोलीमध्ये 100 एकर ते 125 एकर त्या कंपनीने अजून त्यांचा प्रोजेक्ट प्लॅन आपल्याला दिलेला नाहीये. तर आपण अंदाजे संख्या सांगतोय तुम्हाला की 100-150 एकरामध्ये हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट बनवल्यानंतर बोंगवलीमधून कमीत कमी 15 ट्रान्समिशन लाईन जाणार आहे. म्हणजे भोर तालुक्यातील जी 71 गाव आहेत त्यांचा आता या राजपत्रामध्ये नाव आहे याचा अर्थ असं नाहीये की त्यांच्या इथून एकच लाईन जाणार आहे. एक पेक्षा जास्त लाईन पण त्या गावांमधून जाऊ शकतात. त्या गावाने असं नाही समजायचं की आमच्या गावात एकच लाईन जाणार आहे. आणि दुसरा विषय म्हणजे भविष्यामध्ये त्यांचा फ्युचर प्लॅन आहे की त्यांना 24 पर्यंत लाईन द्यायच्या. जर सबस्टेशन बोंगोलीत असेल तर सगळ्या लाईन या बोंगोलीच्या दिशेनेच येणार आहेत आणि बोंगोलीतूनच बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळं बोंगवली हे केंद्रस्थानी राहिल्यामुळे बोंगवलीमध्ये शेती हा प्रकार मला वाटत नाही की आज येणाऱ्या 5 वर्षात राहील म्हणून. शेती करणं हे बोंगवलीच्या शेतकऱ्यांना खूप अवघड जाईल आणि शेतकऱ्यांना मला वाटतं की विस्थापित होण्याची वेळ या प्रकल्पामुळे 100% येणार आहे. दुसरा विषय असा आहे की ही जी ट्रान्समिशन लाईन आहे ह्या लाईनच्या खालून छत्री घेऊन जरी शेतकरी गेला तरी पण त्या छत्रीला करंट बसून त्याचा मृत्यू होऊ शकतो. 765 केव्हीची जे टॉवर लाईन आहे ते आजपर्यंत महाराष्ट्रात नाहीये. पहिल्यांदाच ही टॉवर लाईन महाराष्ट्रात येते आणि त्याच्यामुळं त्याच्या खालचा जो एरिया आहे जो संरक्षित एरिया आहे याच्या पूर्वीच्या 220 किंवा 400 केव्हीच्या लाईन आलेल्या आहेत तो 25 मीटर 27 मीटर असायचा. 765 केव्ही खालच्या लाईनचा तो मला वाटतं की 80 मीटर एरिया आहे. 80 मीटर म्हणजे जवळजवळ 240 फूट हा संरक्षित एरिया राहणार आहे. आणि त्या जागेमध्ये शेतकऱ्याला कोणतेही प्रकारची डेव्हलपमेंट करता येणार नाही. ना तो त्याच्या ठिकाणी स्वतःचा गोठा बांधू शकतोय, ना पोल्ट्री बांधू शकतोय, ना घर बांधू शकतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यावरती कोणतीही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी घरातलं कोण आजारी पडत त्याच्याकडे तेवढी जमीन आहे आणि तो विकायला गेला आणि त्या जमिनीतून जर अशी टॉवर लाईन गेलेली असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीला ग्राहक पण मिळणार नाही. इतकी वाईट अवस्था त्या शेतकऱ्यांची होणार आहे. हे शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असा विषय की आपण आधी तर जमलोय कशाला? आपण या ठिकाणी जमलोय की हे जे भोर तालुक्यातील बाधित होणारे 71 गाव आहेत ती गावं वाचवायच्यात. आपल्याला गावं वाचवायच्यात कशासाठी? आपल्याला आपलं भविष्य वाचवायचं. त्यासाठी आपण काय केलंय की काल आपण बोंगवली ग्रामपंचायत तर्फे 71 ग्रामपंचायतींना निमंत्रण पत्र दिलंय आपण की तुम्ही या कार्यक्रमाला या.
आणि त्या सगळ्या ग्रामपंचायतींना आपण आपला जो विषय आहे तो त्यांच्या समोर सविस्तर मांडलेला आहे. त्यातले बरेचसे लोक आज इथे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्या आले, आमच्या विनंतीला मान देऊन आभारी आहे. दुसरा विषय आता काय की इथून पुढे आपल्याला काय करायचं, इथून पुढे आपल्याला असं करावं लागेल की आतापर्यंत प्रशासकीय व्यवस्थेच्या दारात जाऊन त्यांचे दरवाजे आम्ही बऱ्याच वेळा वाजवतो, पण त्यातून काय आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासन आणि प्रशासकीय व्यवस्था ही दोन्ही पण या प्रकल्प जो माणूस करतोय तो मात्र आहे, पैसेवाला आहे, ते त्यांच्यासाठीच काम करतायत. शेतकऱ्यासाठी किंवा जी ग्रामीण भागातली जनता आहे याच्यासाठी कोणालाही काम करायचे काही आस्था याच्यातून दिसत नाही, हे आमच्या लक्षात आलेलं. तर आपल्याला काय करावं लागेल, हा लढा आपला आहे आणि शेतकरी म्हणून स्वतःची जमीन, स्वतःचं गाव, स्वतःचा निसर्ग वाचवण्याची लढाई आता आपल्यालाच लढावी लागेल. आपण काय केलंय, आज भोर तालुक्यातल्या सगळ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना बोलवलेलं आहे. त्यांना कशासाठी बोलवलंय की आपण अशा गोष्टी करणं हे शेतकऱ्याला, भोर तालुक्यातलं मला वाटत नाही की आजपर्यंत कुठलं मोठं आंदोलन आपण केलंय. आणि हे जर आपल्याला प्रकल्प घालवायचा असेल तर छोट्या मोठ्या विरोधाने हा प्रकल्प जाणार नाही, ही प्रत्येकाने स्वतःची मनाची समजूत करून घेतली पाहिजे. आणि मोठा जर लढा उभा राहायचा असेल आपल्याला तर पक्ष, कुठला धर्म, जात या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शेतकरी आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याला या प्रकल्पाला विरोध करावा लागेल. आणि त्या प्रकल्पामध्ये आपल्याला आपले सगळे लोकप्रतिनिधी मदत करतील अशी आशा करतो आणि थांबतो.